आपण आता आहोत पंढरपुरातील चौपाळा या चौकामध्ये आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी ही समोरची जी दोन कळस दिसत आहेत ते आहेत विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मंदिराचे ते दोन कळस आहे। TV9च्या प्रेक्षकांसाठी खास हे कळसाचं दर्शन जे आहे विठुरायाच्या ते या ठिकाणी आम्ही दाखवतो आहोत। आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी या ठिकाणी या विठुरायाच्या नगरीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते। हजारोंच्या संख्येने नव्हे लाखोंच्या संख्येने वारकरी जे आहेत ते पंढरपूर नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। खरं तर आपण पाहतोय की कोरोनामुळे गेल्या 2 वर्षामध्ये या ठिकाणी वारी जी आहे ती झाली नव्हती आणि वारकरी जे आहेत ते विठुरायाच्या दर्शनाला मुकलेले होते। मात्र आता आपण पाहतोय की यंदाच्या वर्षी कोरोनाचे निर्बंध हटवले आणि या ठिकाणी वारी जी आहे ती मोठ्या प्रमाणात भरलेली आहे। आपण पाहू शकतो ही खास दृश्य आहेत TV9च्या प्रेक्षकांसाठी। जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत वारकरी जे आहेत त्या ठिकाणी आपल्या पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात। भगवी पताका घेऊन हे वारकरी आहेत ते आपली वारी जी आहे ते करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। जिल्हा प्रशासनाच्या वतीने तयारी करण्यात आलेली आहे। या ठिकाणी जवळपास 15 लाखापेक्षा जास्त वारकरी जे आहेत ते या ठिकाणी येतील अशी देखील या ठिकाणी शक्यता जी आहे ती प्रशासनाने वर्तवली होती आणि त्या दृष्टीने या ठिकाणी नियोजन केलेलं आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय पोलीस प्रशासनाचे कर्मचारी जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सेवेसाठी आणि सुरक्षेसाठी या ठिकाणी तैनात केलेले आहेत। वेगवेगळ्या पद्धतीनं चेकिंग आहे, डॉग स्क्वॉड आहे, बॉम्ब स्क्वॉड आहे, हे सर्व पथकं जी आहेत ती या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये हरिनामाचा जयघोष करत हे वारकरी जे आहेत ते या ठिकाणी या आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी आता पंढरी नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। नगर प्रदक्षिणा ज्या आहेत या ठिकाणी वेगवेगळ्या दिंड्यांकडून असेल वारकऱ्यांकडून करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अतिशय मनमोहक दृश्य अशी ही या ठिकाणी आपण दाखवत आहोत। कॅमेरामन सुशांतसह सागर सुरवसे, TV9 मराठी, पंढरपूर।